हाय गाईज, काय म्हणताय, कसे आहात? वेल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. राहुलच्या या सुंदर अशा पियानिका वादनामुळे छान असा माहोल झाला होता आणि मध्येच मी असा अचानक अवतरलो. पण हे येणं फार गरजेचं आहे माझं, कारण की मला थोडी प्रस्तावना द्यायची आहे. कारण प्रस्तावना दिल्याशिवाय कसं कळणार का नेमका व्हिडिओ कशाबद्दलचा आहे. तर काही नाही, जस्ट गेल्या वर्षीचे काही व्हिडिओज रिव्ह्यू करत होतो. तर तेव्हा मला आमच्या या सालाबादप्रमाणे आयोजित केल्या जाणाऱ्या पिकनिकची आठवण झाली. डिसेंबर महिना म्हटलं की वेध लागतात ते प्रकाश पंडागळे आणि किशोर गोयल आयोजित पिकनिकची. मग ते सगळं आठवतं. मग सुरुवातीला प्रकाश सर आणि किशोर सर यांचा मिळून असं ॲडव्हर्टिजमेंटचा एक मेसेज येणार. मग त्यात ते डेस्टिनेशन रिव्हील करणार. मग डेस्टिनेशनमध्ये काय काय म्हणजे एकंदरीत आयटिनरी कशी आहे सगळं रिव्हील करणार, किती पैसे पर हेड आहे हे सगळं रिव्हील करणार आणि मग एकंदरीत पुढे पेमेंट आणि मग सगळं काय काय. आणि शेवटी तो दिवस ज्या दिवशी आम्ही प्रवासाला आरंभ करतो, हे सगळं काही आठवलं आणि म्हटलं की चला यार, गेल्या वर्षीची मनालीची पिकनिक खूप सुंदर झाली होती आणि हा सगळा जो प्रवास आहे तो दरवर्षी सालाबादप्रमाणे रिपीट होत असतो. अगदी त्यात काही बदल नसतो. बदल असतो तो फक्त डेस्टिनेशनचा, भारतामधील वेगवेगळ्या ठिकाणांचा. त्यामुळे अर्थातच डिसेंबर महिना सुरू झाल्यामुळे वेध लागलेले होते प्रकाश पंडागळे यांच्या मेसेजचे. हे बाहेर फिरण्याची इतकी छान अशी एक सवय लागली ना आणि सगळ्या गोष्टी पाहण्याची आपल्या, कारण आयुष्य खरंच खूप मर्यादित आहे, खूप सुंदर आहे, क्षणभंगूर आहे. तर त्या छोट्याशा या आयुष्यामध्ये जितकं जमेल तितकं आपल्याला खरं तर एक्सप्लोर करता आलं पाहिजे. कारण की हल्ली तुम्हाला तर माहिती की आयुष्य किती क्षणभंगूर झालं आहे. अगदी काय काय ऐकायला येतं हे मी वेगळं सांगायला नको. त्यामुळे प्रत्येक क्षण एन्जॉय केला पाहिजे. त्यामुळे जर वैयक्तिकरित्या जाता येत नसेल तर बरीचशी मंडळी मग अशा प्रकारे आमच्या ग्रुपने जातात. ग्रुपवरून मला आठवलं, माझे व्हिडिओज पाहताना बरेच मंडळी मला म्हणतात की तुमचा काय ग्रुप असतो काय, तुमचा काय ग्रुप असतो. सो या प्रश्नाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर द्यायला आवडेल की आमचा काही ग्रुप नसतो मित्र हो. हे जे आमचे प्रतिनिधी आहेत या पिकनिकचे, प्रकाश पंडागळे सर, ते जेव्हा याचं नोटिफिकेशन काढतात तेव्हा त्यांचा हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो. हे मेसेज बघून मग ही सगळी मंडळी इंडिव्हिज्युअली त्यांच्या रिस्कवर, त्यांच्या जबाबदारीवरती प्रकाश सरांना अप्रोच करतात आणि प्रकाश सरांना सांगतात की बाबा आम्हाला पण यायची इच्छा आहे. अशा प्रकारे सुरुवातीला आम्ही सगळे एकमेकांना अनोळखी असतो. हां, काही मंडळी आम्ही ओळखीचे असतो, नाही असं नाही, परंतु बऱ्यापैकी मंडळी आम्ही आधी अनोळखी असतो. पण जसं जसं या पिकनिकचा शेवटचा दिवस येतो तसं तसं सगळेजणं एकमेकांना ओळखायला लागतात. तर त्यामुळे तो इट लुक्स लाईक अ ग्रुप. ओके, सो आमचा काही असा ग्रुप नसतो, तो ग्रुप नंतर बनतो. आय होप आय हॅव सक्सीड टू आन्सर युअर क्वेश्चन. तर असं सगळं आहे. यंदा मात्र या पिकनिकचे वेध जरी लागले असले तरी सुद्धा प्रतीक्षा मात्र आता यंदा मला तरी या पिकनिकची नाही आहे. कारण की आम्ही यंदा पिकनिकला जायचं नाही असं ठरवलं. त्यामुळे यंदा जरा थोडंसं डिसअपॉइंटिंग मूड आहे की या छान अशा पिकनिकचा आम्ही भाग होऊ शकणार नाही आहोत. कारण की प्रकाश सरांची जी पिकनिक आहे ती हाय बजेट असते आणि त्यांचं मॅनेजमेंट पण खरंच खूप तसं तगडं असतं आणि त्याला काही तोड नसते. हे मी माझ्या प्रत्येक व्लॉगमधून सांगत आलेलो आहे. तर आम्ही यंदा पिकनिकला का बरं जाणार नाही आहोत त्याचं कारण तुम्हाला दाखवतो. त्याचं कारण आहे हे जे तुम्ही आता माझ्या मागे बघताय, ही जी वारली पेंटिंग नीरवने जे काही काढलेली आहे तर ती आम्हाला आता मिटवायची आहे. म्हणजे आम्हाला करायचं जरा घराला कलर. आणि सुरुवातीला नीरव लहान असल्यामुळे त्याला सांगण्यात काही पॉईंटच नव्हता की हे असं करू नको वगैरे वगैरे, कारण तो करणारच होता. पण आता स्वतःहून तोच म्हणायला लागला की बाबा आता हे आपण सगळं कलर वगैरे करूया आणि मी आता काही परत त्याच्यावरती काही लिहिणार नाही. सो आता तो स्वतःच म्हणतो आहे. तर यंदा आम्ही घराला छान असं कलर वगैरे करायचा विचार चालला आहे. तर बघूयात. असं बरंच खर्च आहे यंदा, त्यामुळे यंदा पिकनिक नाही. तर बस म्हटलं हीच एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू म्हणून हा व्हिडिओ मी आता आज पोस्ट करतो आहे. त्यामुळे आता आणखी जास्त न ताणता पुन्हा एकदा आपण आनंद घेऊयात राहुल गज्जल यांच्या पियानिका वादनाचा. वी गो.
काय बात आहे.